प्रफुल्ल पटेलांना मोठा दिलासा मिळाला। बरळीमधील फ्लॅटची जप्ती ईडीने रद्द केलेली आहे। जप्त केलेल्या फ्लॅटची किंमत 180 कोटी रुपये इतकी असल्याची माहिती आहे। तर 2022ला ईडीने हा फ्लॅट जप्त केला होता। 2022 मध्ये प्रफुल्ल पटेल हे मवियामध्ये होते आणि त्यावेळेला त्यांचा हा जो फ्लॅट आहे तो ईडीने जप्त केला होता। आता प्रफुल्ल पटेल हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आहेत आणि ते सरकारमध्ये सामील आहेत आणि योगायोग म्हणजे यावेळेला एक मोठा दिलासा त्यांना मिळाल्याचं पाहायला मिळतंय। वरळीमधील जो फ्लॅट त्यांचा जप्त केला होता त्याची जप्ती ईडीने रद्द केलेली आहे आणि या फ्लॅटची किंमत तब्बल 180 कोटी रुपये असल्याची माहिती समोर येते। तर ईडीने 2022 मध्ये पटेल यांच्यासह त्यांची पत्नी वर्षा आणि त्यांची कंपनी मिलेनियम डेव्हलपर्स यांच्या मालकीचे किमान 7 फ्लॅट जप्त केले होते। तर गँगस्टर इक्बाल मिर्ची याच्या पत्नीकडून ही प्रॉपर्टी पटेल बेकायदेशीर व्यवहारातून पटेलांनी खरेदी केल्याचा त्यांच्यावर आरोप होता आणि तेच फ्लॅटची जप्ती आता रद्द केल्याची माहिती समोर येते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।